मित्रांनो नमस्कार, राम राम. आज आहे 8 मे 2026 आणि सकाळचे 9:15 9:30 वाजत आलेले आहेत आणि मी आलेलो आहे आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनवर. 4 महिन्यानंतर आलेलो आहे. 4 महिन्यानंतर बराच कालावधी आहे. मला वाटलं की आता बराच काही फरक दिसेल, बदल दिसेल, पण तसं काही दिसत नाही. जे काही पहिलं आहे काम तसंच सेम दिसत आहे. तर चला आता तुम्हाला पूर्ण हे रेल्वे स्टेशन दाखवतो आणि जे काही नवीन इन्फॉर्मेशन आलेली आहे ती पण सांगतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला व्हिडिओला सुरू करू. रेल्वे स्टेशनच्या एंट्री गेटवर आहे सध्या आणि हा समोरचा परिसर आहे आणि ह्याच्यात पण काही जास्त बदल झालेला दिसत नाही. या साईडला इकडं जे वायरचे जे रोल आलेले आहेत ते बऱ्याच दिवसापासून तसेच येऊन पडलेले आहेत आणि बाकी इथं जी खडी आहे ती पण अशीच आहे. बऱ्याच महिन्यापासून 5-6 महिन्यापासून अशीच आहे आणि या साईडला फक्त सिमेंट टाकलेलं आहे पूर्ण. चला आता आपण तिकडं वर जाऊ प्लॅटफॉर्मवर आणि तिकडं काय अपडेट आहे ते बघू. चला आता आपण इथून असं मध्ये जाऊयात आणि मध्ये काही नवीन झालेलं काम दिसत आहे का ते बघू. सेम तसंच आहे, जास्त काही बदल झालेला दिसत नाही. चला आता वर चाललेलो आहे मी आणि हे बघा इथं थुकलेले आहेत लोक, इथंसुद्धा थुकलेले आहेत पुड्या खाऊन आणि स्टेशन सध्या सामसूम आहे. त्याचं कारण असं आहे की रेल्वे सध्या बंद आहे. 19 तारखेपर्यंत 19 मेपर्यंत रेल्वे बंद आहे काम चालू असल्यामुळं. जर कुणी रेल्वे स्टेशनला येणार असेल तर ते लक्षात ठेवा, सध्या रेल्वे बंद आहे 19 मेपर्यंत. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि स्टेशन एकदम स्वच्छ दिसत आहे. साफसफाई चांगली आहे, कुठंच काय केर कचरा सध्या दिसत नाही स्टेशनवर. पिण्याच्या पाण्याचं जे इथं हे व्यवस्था आहे तर ती सध्या बंद आहे, पाणी चालू नाही त्याला आणि सध्या रेल्वे बंद आहे 19 मेपर्यंत, त्यामुळे हे चालू असूनसुद्धा काही उपयोग नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या ज्या चेअर आहेत बसायसाठी केलेलं आहे तर ते नवीन आहे. ह्याच्या आधी जे सुरुवातीला होतं उद्घाटनाच्या वेळेस तर ते साध्या चेअर होत्या, खुर्ची होते, पण हे एकदम मजबूत आहे, बसायला कम्फर्टेबल आहे. तर मित्रांनो बजरंग बाप्पांचे मी काही व्हिडिओ बघितले, त्यांचे मुलाखत बघितल्या आणि रेल्वेबद्दल त्यांना जे काही प्रश्न विचारण्यात आले होते तर त्यांनी सांगितलं की म्हणजे 2-3 आठवड्या आधीचे ते व्हिडिओ होते. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं 2-3 आठवड्या आधी त्यांनी असं सांगितलं की 2 महिन्यानंतर परळीपर्यंत रेल्वे सुरू होईल. म्हणजे आता मे चालू आहे तर मे आणि जून म्हणजे जूनच्या अखेरपर्यंत रेल्वे परळीपर्यंत सुरू होईल असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं 2 आठवड्या आधी. तर चला बघू आपण काय होतं ते. आणि तसं मी बाकीचे पण अपडेट बघितले रेल्वेबद्दलचे. तर परळीपर्यंत आता जी पटरी आहे तर ती पोहोचलेली आहे, म्हणजे फक्त 1-2 किलोमीटरच्या अंतरावर परळीच्या रेल्वे स्टेशनपासून ते पोहोचलेली आहे. थोडंच कनेक्ट व्हायचं बाकी होतं, ते पुन्हा बहुतेक आता झालेलं असेल. मित्रांनो इथंसुद्धा सूचना लावण्यात आलेली आहे. बीड अहिल्यानगर ट्रेन दिनांक 4/5/2026 ते दिनांक 19/5/2026 बंद राहील. सध्या इथं मी प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 3वर आलेलो आहे आणि या साईडला बघा प्लॅटफॉर्म नंबर हा आहे 2 आणि पलीकडं 3 आणि हे लिफ्टचे जे कॉलम आहेत हे मोठमोठे हे लिफ्टचे आहेत, अंडरग्राऊंड लिफ्ट आहे ती. आणि हे जे प्लॅटफॉर्म नंबर 3वर येणारी जी लाईन आहे, पटरी आहे, तर ती बघा इथं आता कनेक्ट झालेली दिसत आहे. पलीकडं आहे परळीकडून अशी येणारी ही लाईन, हे आता इथं कनेक्ट झालेली आहे. जवळपास 7-8-10 महिन्यानंतर हे जोडलेलं दिसत आहे एवढं. आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 आहे पलीकडं, ती लाईन पलीकडची लाईन ती 4 नंबर प्लॅटफॉर्म नंबर 4वर येणारी आहे, तर ती अर्धवट तशीच पडलेली आहे, तिचं काही अजून पुढं कनेक्ट केलेलं नाही. तर हे आहे नवीन अपडेट. प्लॅटफॉर्मच्या पुढून येताना या साईडने येण्यासाठी पण ही अशी वाट केलेली आहे आणि या पायऱ्या आता पूर्ण झालेल्या आहेत. या डायरेक्ट आपल्याला स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर नेऊन सोडतात. तर या पायऱ्या
आता कंप्लीट झालेल्या आहेत. प्लॅटफॉर्मच्या इकडे या साईडला झाडं लावलेली दिसत आहेत. हे बघा झाडं लावलेली आहेत आणि एक झाड एकदम मध्ये आलेलं आहे. ते ॲटोमॅटिक आलं का नाही काय माहीत नाही, जास्तच मध्ये आहे. मित्रांनो आता या व्हिडिओला इथं स्टॉप करतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.